आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असे 2 शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत। या 2 शासन निर्णयाच्या अनुषंगाने कोणते ते 2 लाभ सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना अनुज्ञेय होणार आहे। कोणत्या विभागातील हे सरकारी कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, राज्यातील राजपत्रित अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट जे आहेत, महत्त्वपूर्ण शासन निर्णय जे आहेत ते आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा दिनांक 22 जून 2026 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय, जून पेड इन जुलै पगार पेन्शन संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। विनियोजन अधिनियम 2026 सन 2026-27 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा पहिला निर्णय आहे। याच्या अनुषंगानं सन 2026-27 या आर्थिक वर्षातील बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्याचा अनुदानाचा निधी जो आहे तो नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराने होती आणि या अनुषंगानं शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। या अनुषंगानं सर्व नियम जे आहेत ते नियमितप्रमाणे या संदर्भातले नियम देण्यात आलेले आहेत। यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना आगरी मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय जे आहेत ते विचारात घ्यावेत। 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्याचा अपवाद वगळता अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही। ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या उद्देशासाठीच खर्च करण्यात यावं। पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता घ्यावी। या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्यामुळे जून पेड इन जुलै पगार जो आहे त्या पगाराचा अनुदान निधी उपलब्ध झाल्यामुळं हा पगार जो आहे तो विहित वेळेत होणार आहे। दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच अर्थात पेन्शनधारकांच्या पेन्शन संदर्भातला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून पेड इन जुलै पगार संदर्भातलाच हा निर्णय आहे। 2026-27 या आर्थिक वर्षातील माहे जून 2026 या महिन्याचं वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन जे आहे ते याबाबतीचा खर्च भागवण्यासाठी शासनानं संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून जे अनुदान जे आहे ते वितरित करण्यात येत आहे। यामध्ये लेखाशीर्ष वितरित केलेलं अनुदान यामध्ये देण्यात आलेलं आहे। यामध्ये वाढीव महागाई भत्ता जो आहे तो ज्या सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ताप्रमाणे फरक जो आहे तो मिळालेला नाही, तो फरकसुद्धा अदा करण्याचे आदेश या परिपत्रकाच्या अनुषंगानं देण्यात आलेले आहेत। त्यामुळे निश्चितच हे दोन्हीही शासन निर्णय राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या जून पेड इन जुलै पगार पेन्शन संदर्भातले आहेत। त्यामुळे निश्चितच त्यांचं पगार पेन्शन जे आहे ते विहित वेळेत होण्याचा मार्ग आता रिकामा झालेला आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत, निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांच्यासाठी हे 2 महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत। हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय, महत्त्वपूर्ण असे जून पेड जुलै पगारासंदर्भातले महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।